पहिल्या काळी सासराशीला जाचले असायचा, सासरा असले असायचा. बोलत होती, मान राखत होती. हा हं. जाच कशा झाला, जाच नसायचा, हा. पण मान राखत होती ना. बर. त्यामुळे नाही सासू सगळं ऐकायचं ना, सासून जे सगळं सगळं ऐकायचं. सोनानं सासूचा शब्द मोडायचा नाही. हा हा, बर. सगळं ते सांगल ती काम ऐकायचं, सांगल ती काम करायचं. हा भाकरी कालवून लवकर उठायचं, दळायचं एका काय काय ठिकाणी, हा आणि दळून भाकरी करायच्या. होय. दळायचं कशावरती? जात्यावर. हा हं. बर. हं. आणि किती वाजता उठा दळायला ते? 4 वाजता. होय. हं. आणि कोणी कोणी दळायचं ते? सासू सोना दळायच्या, काय सोना बी सेपरेट आपल्या आपल्या दळायच्या. होय. होय. मग ते जात्यावर दळण असा त्यावेळेस पण गाणी असायची की नाही? मग असायची गाणी. हा सरल ग दळाईन सुप झाड ते आदाईर, झाड ते आद गाईर, माझा बायजरीचा पदाईर. असली गाणी असायची. हा. हं. तुम्ही कोणाकोणाची ऐकलीत गाणी? आई ग म्हणलेली आम्ही ऐकलेलं, दुसरं कोण काय, आता दुसऱ्याची कशाला ऐकायला जातोय आपण. होय. हं. आई म्हणलेली असलं ऐकायचं आपलं. किती वाजता उठायची आई गाणं आई दळायला? 3-4 वाजता उठायची. हा तिचं ती 5 वाजता गाणंच चालू असायचं. 5 वाजले की मग झालं, आंघोळ्या केले, भाकरीचे ते मापालाच लागायची. बर. भाकरी कोण करायचं? आईच करायची. पुन्हा आम्ही ही सोना आल्यावर मग पुन्हा लागली करायला ही. हा हा हा. हं. दळण काय काय साजं होती जात्यावरचं? मका, हुलग, मटकी, होय. हं, ज्वारी, हा ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. बर. हं. आणि मग ते जात्यावरची गाणी काय काय असायची? मी ते गाणी प्रकार म्हणजे काय काय असायचं नेमकं ते? ही नव्ह अशी गाणी म्हणायची, आपली देवाची गाणी काय म्हणायची, हा. ही असली गाणी काय म्हणायची. मग सगळं आता काय आता माहिती ध्यानात राहते का इतकं पहिलं पण आपलं- भावावरनं, बहिणीवरनं, होय, आईवरनं, वडिलावरनं. असली म्हणत होती गाणी.